नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. त्याआधी एक महत्त्वाची बातमी समोर येते. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला आता धक्क्यांची मालिका सुरू झाली आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे 12 जानेवारीला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पुण्यातील माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे यांनी सुद्धा पक्षाला रामराम ठोकलाय. पुण्यातील 5 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याचं कळतंय. तर 5 जण आता ठाकरे गट सोडण्याच्या तयारीत आहेत. तर मुंबईच्या विलेपार्लेतील उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. एकूणच नवीन वर्षामध्ये ठाकरे गटाला हे धक्क्यांवर धक्के सध्या बसलेत. तर आपण पाहतोय कोकणात सुद्धा राजन साळवी हे आता भाजपात प्रवेश करणार असल्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का खरं तर मानला जातोय. एसीबीची तपासणी त्यांच्या मागे आहे. चौकशी एसीबी कडून त्यांच्या कुटुंबियांची केली जाते. दुसरीकडे 2 माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा ठाकरे गटाला हा धक्का बसलाय. तर मुंबईमध्ये सुद्धा विलेपार्लेतील जितेंद्र जनावळे हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे. आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून. प्रदीप, काय सांगाल? नवीन वर्षामध्ये ठाकरे गटाला धक्क्यांची ही मालिका सुरू झालाय. काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, अगदी बरोबर आहे. खरं तर नवीन वर्षाची सुरुवात होताच ठाकरे गटामधले अनेक महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते पक्षाला सोडून जात आहेत. त्याच्यामध्ये पहिला धक्का खरं तर हा उद्धव ठाकरेंना कोकणामध्ये बसतो. ते म्हणजे राजापूरचे माजी आमदार असलेले राजन साळवी हे 12 जानेवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. फक्त कोकणच नाही तर पुण्यामधले जवळपास 5 माजी नगरसेवक जे आहेत ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुण्यातल्या 5 माजी नगरसेवकांनी मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि पुण्यातल्या जाहीर कार्यक्रमामध्ये या पुण्यातल्या 5 माजी नगरसेवकांचा जाहीर पक्ष प्रवेश जो आहे तो होतोय. दुसऱ्या बाजूला विलेपार्लेमधले जे उपविभाग प्रमुख आहेत जितेंद्र जनावळे ते सुद्धा खरं तर शिंदे गटामध्ये प्रवेश करतात अशी माहिती मिळते. आगामी महापालिका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या लवकरात लवकर घोषित होण्याची शक्यता आहे. 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी पार पडते. मात्र त्यानंतर जर कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेचा मार्ग मोकळा झाला तर मग मात्र ठाकरे गटाची अडचण होऊ शकते. कारण एक पदाधिकारी जे आहेत ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत, दुसऱ्या बाजूला शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करतायत. पुणे शहरातला विचार करायला गेलं तर 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये जात आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडे केवळ 3 माजी नगरसेवक राहत आहेत. मात्र 10 जणांचं संख्याबळ असलेले आधी 2 माजी नगरसेवक जे आहेत, एक जण काँग्रेसमध्ये गेलेला होता तर एक जण शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला होता. त्यामुळे ठाकरे गटाची काहीशी अडचण जी आहे ती पुणे शहरामध्ये झालेली पाहायला मिळते. मात्र कोकणामधले विश्वासू सहकारी म्हणून राजन साळवींची ओळख होती. मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते ते म्हणजे 12 जानेवारीला ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत. एकंदरीतच काय तर महापालिकेच्या तोंडावरती एक करून ठाकरे गटाला धक्का बसतायत. आता पक्षाची पडझड होऊ नये यासाठी ठाकरे स्वतःहून काय नक्की उपाययोजना किंवा रणनीती आखतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र पुण्यातले 5 माजी नगरसेवक तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. एकूणच आता ठाकरे खरं तर स्वबळावर लढण्याच्या तयारीत होते. मात्र हे धक्के पाहता आता काय निर्णय ठाकरे घेतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.